जय जय रघुवीर समर्थ। भक्तांनो, समर्थांचे असेच इच्छापूर्ती करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा। व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय सद्गुरू नक्कीच लिहा। भक्तांनो, आज हा समर्थांचा संदेश मोजून 20 ते 22 मिनिटे नक्कीच ऐका। आज तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरात एक आनंदाची बातमी येईल। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि शेवटपर्यंत ऐका। समर्थ सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापाचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनत जातो। मित्रांनो, अडचणी आयुष्यात नव्हे तर त्या मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। अडचणीवर लक्ष केंद्रित न करता त्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा। मित्रांनो, 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका, एक मनाचं बालपण आणि दुसरी गोष्ट म्हणजेच अंतःकरणातलं देवपण। कारण हे संपलं की माणूसच संपला असं समजायचं। म्हणूनच आपल्या मनामध्ये नक्कीच समर्थांचा वास असला पाहिजे आणि समर्थांचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे। भक्तांनो, समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात आणि काही गोष्टी प्रार्थना करून ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायच्या असतात। मित्रांनो, पूर्ण प्रेमाने आणि क्षमतेने आपले कार्य व सधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्यांना नियतीवर सोपा आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावं। यातूनच खरं समाधान आपल्याला जीवनात लाभत असते आणि तेच आपले समाधानही असते। म्हणूनच मित्रांनो, कधीच समर्थांची भक्ती सोडू नका आणि कधी कोण काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका। फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी जाणतो। पहिली गोष्ट तुमच्या हसण्यामागील दुःख, दुसरी गोष्ट तुमच्या रागवण्यामागील प्रेम आणि तिसरी गोष्ट तुमच्या शांत राहण्यामागील कारण। मित्रांनो, या 3 गोष्टी ज्याला माहीत असतात तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच खरा प्रियकर असतो। मित्रांनो, चूक ही चुकूनच होते, ते कितीही खरं असलं तरी काही चुका अशा असतात ज्यांची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते। चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागत असते। म्हणूनच मित्रांनो, जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे। आपलं अंतर्मन जे म्हणत असेल तीच गोष्ट खरी असते, तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं। म्हणूनच त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकत चला। मित्रांनो, दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून घेण्यात शान नाही तर कोणाला आपल्या ताटातलं देण्यात खरं समाधान आहे। ही नियती आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा माणूस कधीच दुःखी राहत नाही। समर्थ म्हणतात, तुला मार्ग दाखवत असणार आहे मी, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणूनच फक्त समर्थांच्या वचनावर विश्वास ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे। समर्थांवर विश्वास ठेवला तर समर्थ आपला विश्वासघात कधीच करत नाहीत। समर्थ म्हणतात, बाळा, कोण कसं वागतो याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्यांच्या स्वभावानुसार वागणार। तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काहीच अर्थ नसतो। तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस। तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतो असं होईल। तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी आणि तू तुझे कर्म नीट करत राहा। भिवू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे असं समर्थ आपल्याला समजावत आहेत। म्हणूनच मित्रांनो, समर्थांवरच फक्त विश्वास ठेवा आणि भरोसा पूर्णपणे ठेवा। समर्थ सांगतात, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं।
येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं आणि विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण फक्त सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण फक्त क्षमता दाखवत जायचं आणि आपली क्षमता ही समर्थांना माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढाच त्रास देतील. आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढाच आपल्याला त्रास हा आपल्या कर्माप्रमाणे होणारच आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारताही आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच सुंदरही बनवू शकतो. समर्थ म्हणतात, जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे पण पुढे जाऊन होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणूनच तुम्ही त्याचं कधीही टेन्शन घेऊ नका आणि मनाला तुम्ही दुखावू नका. कर्म तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझेच कर्म तुला मारतील सुद्धा. म्हणूनच तुझे कर्म तू कसे करायचे हे तुलाच ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तर नक्कीच आपल्यासोबत सुद्धा नक्कीच चांगलं होईल. मित्रांनो, मृत्यूनंतरचं कडू सत्य आहे. पत्नी दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी धारेपर्यंत असतो. फक्त आणि फक्त कर्म हे मोक्षापर्यंत आपल्या सोबत येतात. गंगेवर गर्दी असं जमत नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे माहिती असतात आणि ते कर्म आपल्याला फेडायला लागणारच आहेत. मित्रांनो, जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचं अंतिम गंतव्य स्थान नाही. फक्त प्रवास हा महत्त्वाचा आहे आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने करायचा सुद्धा आहे. मित्रांनो, ना जन्म आपल्या हाती आहे ना मृत्यू आपल्या हाती आहे. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा काय असू शकतो? आणि जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आहे आणि त्यापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. नक्कीच तुम्हाला समर्थ भरपूर काही देतील, फक्त समर्थांच्या भक्तीत असावं लागतं. मित्रांनो, वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते. या दोन वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ लपलेला आहे. मित्रांनो, वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग होत नाही. म्हणूनच तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणे योग्य नसतं. म्हणूनच आपण कधी कधी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहित जाणार. तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्यासोबत मी उभा राहणार आणि ते फक्त आपले समर्थच आहेत. मित्रांनो, काही ना घर सोडताच मिळालेलं सर्व काही, लढत राहिले आयुष्यभर तरी मिळालं काहीच नाही. म्हणूनच मित्रांनो, आपलं घर सोडणं सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते खूप दुःखदायक सुद्धा असतं. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा जबाबदारीच्या तळ्यात पडाल तेव्हा पोहायला आपोआप आपण शिकून जाल आणि जेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळत होत्या आणि आपण किती छान राहत होतो. मित्रांनो, ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. मित्रांनो, देणारा देत असतो, घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचं आहे आणि समर्थांची भक्ती करायची आहे. माणसाने समोर बघायचं की मागे बघायचं यावर पुष्कळ सुखदुःख अवलंबून असतात. म्हणूनच मागच्या आठवणी काढत बसू नका, फक्त पुढचा विचार करा. मित्रांनो, जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणूनच तुला घडवायचं तसं घडव विठ्ठला, या मोहाच्या जाळ्यातून तूच सोडव विठ्ठला.
आणि हे मोहाचं जाळं खूप मोठं आहे. यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हा नक्कीच जीवन सोडून तुम्हाला जायचं आहे आणि इथे प्रत्येकाला जायचंच आहे. म्हणूनच मित्रांनो, आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. काही नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काही ना मिळून सुद्धा काही मिळत नसतं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावंच लागतं. काही मिळवायचं म्हणल्यावर सुद्धा काहीतरी सोडावंच लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावंच लागतं. वर्तमानात रमायचं म्हणल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा त्याला मरावंच लागतं. आणि आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणूनच तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे तुला माहिती आहे का? तुला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे. बस एवढाच फरक असतो. म्हणूनच मित्रांनो, थकायचं नसतं तर लढायचं असतं. पडायचं नसतं तर जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे, इथं मरायचं नसतं, फक्त जगत राहायचं असतं. आणि हा काळ आपल्यासाठीच आलेला आहे आणि तो आपल्याला निभवायचा आहे. याच्यावरच फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. मित्रांनो, चांगल्या गोष्टी घडत नसतात, तर त्या घडवाव्या लागत असतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं जीवनात कधीही विसरायची नसतात. मित्रांनो, नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जोडली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जोडली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतील. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. मित्रांनो, कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. मित्रांनो, यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे आहे. आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार. मित्रांनो, जर पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला. कारण झाडे नेहमीच आपली पानं बदलतात, मुळं कधीच बदलत नाहीत. मित्रांनो, संकट टाळणं माणसाच्या हातात नसतं, पण संकटांचा सामना करणं त्यांच्या हातात नक्कीच असतं. म्हणूनच न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं. मित्रांनो, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावरच झालेली जाणीव ही व्यर्थ असते. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान कधीच भागत नाही. म्हणूनच आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली आहे तेवढीच भरपूर असावी आणि आपण त्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवत असते. पण तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठलीच पाहिजे आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे. मित्रांनो, भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. मित्रांनो, सिंह बनून जन्माला जरी आलो तरी स्वतःचं राज्य स्वतःलाच मिळवावं लागतं. मित्रांनो, या जगात नुसत्या डरकाळीला काहीच महत्त्व नसतं. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळवू शकता. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जितका आनंद वाटाल तितकाच तो वाढेल. आणि आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नाही, तो नेहमी वाढतच असतो. जर तुम्हाला सर्व लोकांना खुश ठेवायचं असेल तर तुम्ही सतत आनंद वाटत राहिलं पाहिजे. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही, तो नेहमी शांत आणि स्थिर असतो. म्हणूनच मित्रांनो, वेळ तुमची आहे. हवं तर त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपण्यात व्यर्थ करा. हे ठरवायचं फक्त तुम्हालाच आहे.
तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहेत की असं जीवन व्यर्थ घालवायचं आहे? जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जे जबाबदारी स्वीकारतात ते कधीही हारत नसतात. एकतर ते जिंकतात किंवा मग जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी शिकत असतात. म्हणूनच मित्रांनो, कधीच कोणीही हरत नसतं. प्रत्येक जण जिंकत असतं आणि प्रत्येक जण इथे जिंकायला सुद्धा आलाय. म्हणूनच तुम्ही कुणाशी कंपेअर करू नका. आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन घेऊ नका. दुसरं म्हणजेच दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं यायला नको. कारण आपल्या पाठीमागे एवढी चांगली लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं? म्हणूनच जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान बनाल आणि अजिबात कोणाच्याही भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल तुम्ही स्वतःच व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. मित्रांनो, तुम्ही नक्कीच खूप मोठा व्यक्ती व्हाल आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल असं मी परमेश्वराकडे मागते आणि तुमच्या पाठीमागे सदा समर्थांचा हात राहो हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक हे दुर्लक्ष करत असतात. म्हणूनच स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजेच तुम्हाला इतरांना दोष द्यायला अजिबात वेळ मिळणारच नाही. मित्रांनो, आपला वेळ आपल्या स्वतःमध्ये घालवायला शिका आणि आपलं मन हे चांगलं मोकळं करायला शिका. समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्या दिवशी सगळीच लोक तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला विचारतील, हे तू नक्कीच करून दाखवलंस. म्हणूनच यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, पण आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नाहीत. मित्रांनो, जीवन सोपं नसतं, तर त्याला सोपं बनवावं लागतं. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून फक्त आपण जीवन जगायचं असतं. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार कधीच करत नाहीत, तर संधी निर्माण करण्यासाठी ते मात्र प्रयत्न अगदी त्यांच्या मनापासून करत असतात. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही जेव्हा प्रयत्न करण्यासाठी उभे राहता, जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करू शकता आणि काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले आहात. मित्रांनो, लोखंडाला फक्त त्याचा गंजच मारू शकतो आणि नष्ट देखील करू शकतो. त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकताच नष्ट करू शकते. म्हणूनच तुम्ही कसा विचार करताना याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असतं आणि ते जीवन तुम्ही विचार करण्यावरच तसंच घडत असतं. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही नेहमीच चांगले विचार केले पाहिजेत. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे फक्त स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आणि तीच लोक आयुष्यात पुढेही जात असतात. म्हणूनच मित्रांनो, कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत आपल्याला अशक्य वाटत असते आणि ते अशक्यच आपल्याला वाटत असतं, पण एकदा का मिळून गेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही, कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जातो. म्हणूनच कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत घेण्याची गरज असते. मित्रांनो, नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजेच फक्त इच्छा असते. म्हणूनच तुमच्याकडे नक्कीच एखाद्या गोष्टीचं नियोजन असायला हवं. जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ती गोष्ट सुद्धा करू शकता. म्हणूनच मित्रांनो, कधीही थांबू नका. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि ती वेळ तुमची अशी बदलेल की तुम्हाला परत कुणासमोर हात पसरण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणूनच माझं भविष्य हे माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे असं तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे आणि त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा केलेच पाहिजेत. मित्रांनो, ध्येय खूप महत्त्वाचं असतं.
यावर माझा विश्वास नक्कीच आहे. जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष्य प्राप्ती नसून तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं फक्त हा असतो. म्हणूनच ध्येयाबाबत विचार करताना पुढील मुद्दे लक्षात ठेवलेच पाहिजेत. मित्रांनो, सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थातच आपल्या आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं. म्हणूनच जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातली ताकद ही कमी झालेली असते, तेव्हाच तो माणूस स्वतःचं भविष्य आपल्या हातांच्या रेषांमध्ये शोधत असतो. मित्रांनो, आपण कधीच आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषांमध्ये शोधू नये. आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावं. प्रॉपर प्लॅनिंगने तुम्ही जीवनात नक्कीच काम केलं पाहिजे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज जर का बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणूनच नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून तर बघू असं म्हणत केलेली सुरुवात हीच यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल आहे. मित्रांनो, मोठं व्हायचाय आणि यशस्वी व्हायचाय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हेच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. मित्रांनो, कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. कदाचित शेवटी विजय हा आपलाच असू शकतो आणि आपला विजय नक्कीच होणार आहे यावर तुमचा ठाम विश्वास असायला हवा. दुनिया नावं ठेवण्यात नेहमी व्यस्त असते, पण तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशिबाला आलेले असतात. मित्रांनो, कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात. प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणारच आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. आपण फक्त चांगल्या गोष्टींकडेच लक्ष केंद्रित करायचं आणि मग बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि जीवन किती सुखकर बनून जाईल. मित्रांनो, आलेलं अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची जरी नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हणलं पाहिजे आणि तुम्हालाच सर्व काही त्यांनी मानलं सुद्धा पाहिजे. म्हणूनच किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो, कारण तशी व्यक्ती भेटायला सुद्धा नशीबच लागतं. म्हणूनच मित्रांनो, कोणासाठी वेळ नाही इतकंही व्यस्त होऊ नका आणि कुणीही गृहीत धरावं इतकंही स्वस्त होऊ नका. आपण आयुष्यामध्ये आपण फक्त नेहमीच चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिकलं पाहिजे आणि चांगली लोक जमवायला देखील शिकलं पाहिजे. मित्रांनो, जीवनामध्ये अशा माणसांबरोबर राहा जे वेगवेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा माणसांबरोबर राहू नका जे इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाचीही तक्रार करत असतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही त्याची वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणूनच कर्म फक्त आपली चांगलीच असायला हवीत. ज्या व्यक्ती नवीन नवीन कल्पना राबवतात आणि त्यावर मेहनत करतात अशा व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त यशस्वी होत असतात. म्हणूनच इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. मित्रांनो, एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपत असते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहत असते. भले ही प्रगती थोडी कमी झाली तरी सुद्धा चालेल, पण आपल्यापासून कोणाचं नुकसान नको ही भावना ज्याच्या जवळ असते तो माणूस योग्य प्रगतीच्या वाटेवरच असतो. संकट छोटा असो किंवा मोठा असो ते कोणालाच नको असतं,
पण मात्र अशा संकटांमधूनही जे काही शिकून घेतात तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचं बीज दडलेलं असतं आणि ते बीज नक्कीच मोठं होतं. मित्रांनो, अडचणी आयुष्यात नाही तर तुमच्या मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमचे सगळेच मार्ग आपोआप निघत जातील आणि आपोआप तुम्हाला भरपूर गोष्टी कळायला सुद्धा लागतील. पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष हे हजारो नाते संपून टाकतं. म्हणूनच दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मित्रांनो, निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणारी मतं नक्कीच जीवनात बदलत असतात आणि ती आपल्या विरोधात असूनही आपल्या बरोबरीने होत असतात. आपण जे पेरतो तेच आपण घेतो. आपण स्वतःच आपल्या नशिबाचे निर्माते आहोत. म्हणूनच आपण विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं राहावं. आपण जे विचार करत आहोत तेच आपण होतो आणि जर आपण स्वतःला कमकुवत समजलं तर आपण कमकुवत, पण जर का आपण स्वतःला सामर्थ्यवान समजलं तर आपण नक्कीच सामर्थ्यवान होऊ शकतो. मित्रांनो, सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात थांबू नका. मित्रांनो, शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवं आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवं. आपल्याला अनंत शक्ती, अपार उत्साह, सहजता आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठ्या कार्यात आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. मित्रांनो, स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. म्हणूनच कधीच स्वतःला कमकुवत समजू नका. आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो, ज्याचा आपण विचार देखील करू शकतो. मित्रांनो, इतरांवर अवलंबून राहणं हे शहाणपणाचं नाही. शहाणा माणूस स्वतःच्या पायावर उभं राहून काम करत असतो आणि हळूहळू सर्व काही ठीक होतं आणि शेवटी त्याचा नक्कीच विजय होतो. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. म्हणूनच आपण आयुष्यात मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी. मित्रांनो, आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करून दाखवण्याची जिद्द आपल्यात असायला हवी आणि ती जिद्द असली तर आपण ते सिद्ध सुद्धा करून दाखवू शकतो. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आपली पद्धत बदला, ध्येय अजिबात बदलू नका. किंमत त्यांचीच करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवत असतो आणि अशा व्यक्तीला तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळच ठरवत असते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपलं मन ठरवतं. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. तो स्वभाव आपल्याला पुढे घेऊन जात असतो आणि आपल्या मनामध्ये तसेच लोकांच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो. म्हणूनच तुमचा स्वभाव खूप चांगला असणं हे अतिशय गरजेचं आहे. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. मित्रांनो, काळजी तर त्यांनी करायची आहे ज्यांचा मुखवटा नकली आहे. तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणी नंतर भाव सुद्धा देत नाही. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो, फरक फक्त त्याच्या सोबतीचा असतो. म्हणूनच सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबतच आपण ठेवली पाहिजे आणि सोबत आपण भरपूर काही चांगल्या लोकांची केली तर आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणूनच मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत.
ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्या आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात. म्हणूनच कधीही कोणाचाही सूड घेऊ नका. कुजलेले फळ स्वतःहूनच गळून पडत असते. म्हणूनच मित्रांनो, कुणाच्याही पाठीमागे लागू नका. आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा. सगळी माणसं तुमच्या जवळ नक्कीच येतील. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं जर का आपल्या सोबत असली की आपली मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा बदलायला काहीच वेळ लागत नाही. म्हणूनच नेहमी संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही. परमेश्वर त्यांचा बदला नक्कीच घेत असतो. आणि समर्थ जो तुमच्या विषयी वाईट विचार करत आहेत ना, त्याला समर्थ कधीच सोडणार नाहीत. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो किंवा मनस्थिती असो, बदल हा घडलाच पाहिजे. नावं तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा नक्कीच तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ना, ती तुमच्या मनस्थितीत असायला हवी. मित्रांनो, खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आणि जगासमोर ती आणतच असते. दगडात एक कमतरता आहे की तो कधीही वितळत नसतो. पण जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही ना, मग आपण योग्य वेळेची वाट का बघत बसायचं. प्रत्येक क्षण योग्यच असतो. चुकतो तर फक्त आपला निर्णय, आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा. मित्रांनो, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी जरी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हाच ती लोक तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची. म्हणूनच आपण नक्कीच पहिल्यापासून सुरुवात करायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, शून्यातून निर्माण करणारं हे जग असतं ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो. आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे जी माणसाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवत असते आणि तुम्हाला नक्कीच ती अशाकडे घेऊन जात असते. श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती, पण त्यांनी फक्त अर्जुनालाच सांगितली आहे. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास पूर्णपणे होत असतो. म्हणूनच जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असलं पाहिजे. मित्रांनो, विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते. व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. म्हणूनच मित्रांनो, आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दलच विचार केला पाहिजे आणि यशच तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे, तरच ते तुम्हाला मिळेल. म्हणूनच एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती करत असताना आपलं सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. मित्रांनो, आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करायला शिका. आयुष्यात खूप गोष्टी चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. चुकीची लोक फक्त त्याच वेळेला जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसू लागतात. म्हणूनच कधी कधी तुमचीही सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपून नक्कीच तुम्हाला कोणीतरी धडा शिकवून जाणार आहे. आणि कोणीतरी तुम्हाला धडा शिकवणार एवढं मात्र तुम्ही कमजोर बनलं नाही पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, छान हसायचं आणि छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच, त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं असतं. काही वेळा आपली चुकी नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही
तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येतच नाही आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्षात येईल तेव्हा तो माफी मागायला आपल्याजवळ नक्कीच येणार आहे. मित्रांनो, शून्यातून सुरुवात करण्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हरूही शकत नाही. म्हणूनच कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात. म्हणूनच कठीण रस्त्यानेच तुम्ही पण गेलं पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात. मित्रांनो, काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात आणि ती वाट मोकळी करण्यासाठी आली आहेत हे समजायला सुद्धा आपलंच भाग्य लागत असतं. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणंच जास्त महत्त्वाचं झालं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच धोका देत येते आणि धोका देत आले सुद्धा. म्हणूनच मित्रांनो, चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. तो ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. म्हणूनच आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच यशस्वी सुद्धा होत असतो. मित्रांनो, आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही कधीच अवघड वाटत नाही आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही. फक्त तुम्ही तुमचा प्रयत्न हा प्रामाणिकपणाने करायला शिकलं पाहिजे. तुम्ही किती हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं हेच माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नसतो. मित्रांनो, परिस्थिती निर्माण करणं हे आपल्या हातात नसतं तर अनेकदा परिस्थिती आपल्यात निर्माण करत असते आणि तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देते पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून निघून जाते आणि परत ती संधी तुम्हाला कधीच भेटत नसते. म्हणूनच कोणाच्या चांगलेपणाचा इतका पण फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिलं चांगला बनवून तुटलेला मात्र नक्कीच असतो. मित्रांनो, शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये माणसं जपून ठेवली पाहिजेत. माणुसकीची श्रीमंती असते. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, काही गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. आपल्या करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगाचच द्वेष, मत्सर आणि तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा आपण उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये लाभलेली आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे. मित्रांनो, मला नाव ठेवणारी माणसं खूप जास्त आवडतात कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार या जगामध्ये करत असतात आणि या जगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही पण ही लोक मात्र नक्कीच माझा विचार करत असतात. म्हणूनच दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर मग आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूपच लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात. मित्रांनो, दुसऱ्यांचं सुख पाहण्याची क्षमता ज्या व्यक्तीकडे असते त्याची प्रगती देखील साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती देवच करत असतो. मित्रांनो, लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली फक्त आपल्याला पाडण्यासाठी. म्हणूनच फक्त आपण गर्व आणि अहंकार या जगामध्ये कधीच करू नये आणि कधीच आपण त्याविषयी विचार सुद्धा करू नये. मित्रांनो, वर्षातले 2 दिवस तुम्ही काहीही करू शकत नाही. एक कालचा दिवस आणि एक उद्याचा दिवस. म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचं असेल तर आजच करा आणि आत्तापासूनच सुरुवात करा. कारण आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाही आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासूनच करायची आहे.
म्हणूनच स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि तशी इच्छा निर्माण झाली तर ते व्यक्ती तुमच्या सोबत देखील असतील आणि तुमच्या सोबत येतील सुद्धा। मित्रांनो, जीवनामध्ये संपत्ती कमवायचं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण संपत्ती नाही कमावली तर लोक आपली लायकी काढत असतात आणि म्हणून संपत्ती कमावणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। संपत्ती कमावली नाही तर लोक भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलून जातील आणि आपल्याला ते करू सुद्धा देणार नाहीत। मित्रांनो, यशस्वी माणसाच्या यशाचे जर का जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्यामुळे ते आपल्याला दिसून येत असते। म्हणूनच आपल्यालाही मेहनत करावीच लागेल आणि ही मेहनत प्रत्येकालाच आयुष्यामध्ये करावी लागत असते। मित्रांनो, जीवनामध्ये माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार आणि विचारातून कळत असते आणि जीवनात ते नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं। म्हणूनच मित्रांनो, समर्थांशी नातं जोडून बघा। समर्थ तुम्हाला कधीच विश्वासघात करणार नाहीत आणि तुमच्यासोबत कोणतंही वाईट कृत्य सुद्धा होऊ देणार नाहीत। उलट तुमच्यावर समर्थांचा आशीर्वाद कायम असाच बरसत राहील। हे फक्त आणि फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। आणि मी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या पूर्ण होत आणि तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी समर्थ नक्कीच मदत करोत। हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना। मित्रांनो, या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख आणि अडचणी नाहीत आणि ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंच आहे। आपण तर साधारण मनुष्य आहोत। सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरत असतो। मित्रांनो, परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही। म्हणूनच वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो, एवढंच फक्त लक्षात घ्या। माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना झिरो असते, पण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी खास असू शकतो। म्हणूनच प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात। मित्रांनो, वेळेची पद्धत बघा कशी आहे। लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो। म्हणूनच मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण जे खरं बोलतो ते चांगल्यासाठी बोलतो यावर तुम्ही भक्कम विश्वास ठेवला पाहिजे। निसर्गाच्या किमयाने आपल्याला हात धुवायची सवय लागली, पण आता मन धुवायची ही सवय आपण लावून घेऊ, म्हणजेच अहंकार आणि द्वेष आपल्या मनातून निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव जिवंत राहील आणि ती माणुसकी जिवंत राहिलीच पाहिजे। मित्रांनो, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे। सकाळची सुरुवात अशी करावी, कालचं वाईट विसरावं आणि आज नवं काहीतरी फक्त चांगलं करत राहावं। कोणालाही गोष्टी न चिडवता राग न आणता सांगणे हे ज्या माणसाला जमले म्हणजेच त्याला आयुष्य जगायला जमले, कारण समोरच्यावर चिडणं खूप मोठं आहे आणि म्हणून खूप सोपं सुद्धा आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं हे तेवढंच कठीण आणि अवघड काम आहे। मित्रांनो, माणसाचे आयुष्य डोंबाराच्या खेळासारखं आहे, फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही। माणसानं राजहंसासारखं असावं, आपल्याला जे पटेल तेच आपण करावं आणि जे पटत नाही ते आपण सोडून द्यावं आणि हेच फक्त आपण केलं पाहिजे। आपण चांगल्या माणसांची ओळख ठेवली आणि चांगल्या माणसांसोबत राहिलो तर मग जीवनात आपण भरपूर काही गोष्टी सुद्धा मिळवू शकतो, कारण देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे आपल्याला बोटं दिलेली आहेत,
कारण त्यालाही माहीत आहे की नशिबाच्या अगोदर मेहनतच करावी लागते। मित्रांनो, कष्ट आणि मेहनत केल्याने शरीर चांगलं राहत असतं आणि खरं बोलल्याने मन शांत राहत असतं आणि हे नक्कीच प्रत्येकाने केलंच पाहिजे। कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नसतं। आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता ही फक्त साफ असावी लागते आणि ती साफ तुम्ही ठेवलीच पाहिजे। मित्रांनो, खूप आनंदामध्ये असताना आणि अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय तुम्ही तुमच्या मनापासून घेऊ नका, कारण खूप आनंदामध्ये असताना तुम्ही ते चांगले निर्णय घेऊ शकणार नाहीत आणि तुम्ही उत्साहामध्ये चुकीचे निर्णय सुद्धा घेऊ शकता। जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो आणि इतरांचे दुःख पाहून आपल्यालाही दुःख होते, जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो ना आणि जेव्हा आपल्याकडून त्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही, तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकीही आलेली आहे। मित्रांनो, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर नक्कीच पोहोचत असतो। त्याच लोकांच्या डोळ्यात आजकाल पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात, नाहीतर मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं। त्यांनी फक्त आपला उपयोग करून घेतलेला असतो, एवढंच फक्त आपण समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, उपयोग करून घेणारी भरपूर माणसं या जगात आहेत, तेही तुम्ही ओळखलीच पाहिजेत आणि ती ओळखली तरच तुम्हाला या जीवनाचा अर्थ कळेल आणि या जीवनाचं सार्थक तुमच्याकडून नक्कीच होऊ शकेल। मित्रांनो, पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं, पण प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं। कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमळ पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद ही फक्त कमळामध्ये असते। म्हणूनच नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली सुद्धा असते। म्हणूनच विश्वास ठेवा की आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो, तेव्हा जीवनामध्ये आपल्यासाठी सुद्धा समर्थ चांगलंच करत असतात आणि कुठेतरी आपल्यासोबत चांगलंच घडत असतं, फक्त ते आपल्याला कळत नाही आणि ते आपल्याला समजणार सुद्धा नाही, पण आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि त्यावर विचार नक्कीच केला पाहिजे आणि तसा विचार केला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगला मार्ग आपल्याला देव सुद्धा दाखवून देईल। म्हणूनच जे पेराल तेच उगवणार आहे। मित्रांनो, दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी तिला आयुष्याच्या प्रत्येक कर्माचं फळ नक्कीच भोगावं लागेल आणि निसर्गाचा नियमच आहे की जे पेराल ते नक्कीच उगवणार आहे। मित्रांनो, इच्छाशक्ती हेच यशाचे रहस्य आहे आणि ती ज्यांच्याकडे आहे तो निश्चितच यशस्वी होणार आहे। जर का समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका, मग ते जवळचे असोत किंवा दूरचे असोत, हे फक्त समजून घ्यायला शिका। मित्रांनो, प्रमाणापेक्षा जास्त सुख हे तुमच्या आयुष्यात अजिबात आलं नाही पाहिजे, कारण ते आलं की आपल्याला गर्व येतो आणि त्या गर्वामध्ये आपण अहंकारी आणि लोभी बनत असतो। म्हणूनच भजन म्हणजे सूर आहे, म्हणून भजन आपण केले पाहिजे आणि देवाचे नामस्मरण सुद्धा आपण केलेच पाहिजे। टाळ मृदुंग याची एकरूपता साधून प्राप्त झालेला ब्रह्मानंद आहे आणि परमेश्वराचे नामस्मरण देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान आहे आणि अंतरात्म्याची प्रसन्नता व मनाला एकदम ताजेतवाने करणारी ऊर्जा आहे। मित्रांनो, बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती ही मनातील शक्ती आहे आणि ती मनातील वाईट विचार सुद्धा काढून टाकत असते। म्हणूनच निस्वार्थ निरपेक्ष चांगलं बोलणं आणि वागणं हे आचरण करणं हे सत्य आहे आणि यातून मिळतं ते फक्त समाधान, शांती आणि आनंद।
मित्रांनो, आयुष्यात असा रस्ता निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आईवडिलांच्या संस्कारावर बोट नको उचलायला, आणि ते आपण कधी तशा गोष्टीही करू नयेत आणि मनातही आणू नये. फक्त एवढं लक्षात घ्या की जपता येत नसेल तरी कुरतडू तरी नका. मित्रांनो, दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे जरी काही नसेल तरी सुद्धा चालेल, पण किमान सर्वांना सन्मान देता आलाच पाहिजे आणि तो सन्मान नक्कीच प्रत्येकाने दिला पाहिजे. मित्रांनो, शब्दांमुळे आनंद मिळतो, शब्दांमुळे दुःख मिळते, शब्दांमुळे समस्या निर्माण होतात, शब्दांमुळे उत्तरही सापडतात, शब्दांनी शापही देता येतात आणि शब्दांनी आशीर्वाद आणि शुभेच्छाही देता येतात. पण शब्दांनी शत्रुत्वही मिळते आणि शब्दांनीच मित्रही जोडले जातात. म्हणूनच शब्दांच्या आधारावर औषध शब्दच असतात. म्हणून शब्दच जर आपण वापरले तर जीवनामध्ये आपल्याला कशाचीही अडचण येणार सुद्धा नाहीत. माणसाच्या अश्रूची नोंद इथे कुणीच घेत नाही, माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या वेदनेची नोंद कुणीच घेत नाही, परंतु माणसाच्या चुकांची नोंद मात्र ज्यांना त्यांचा संबंध नाही ना ते सुद्धा घेत असतात. मित्रांनो, या चुका करताना आपण नीट समजून चुका केल्या पाहिजेत आणि जीवनात काही व्यवहार करताना फक्त फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंदही आपण नक्कीच बघितला पाहिजे. ओंजळ भरलेली असताना ती सांडायच्या आधी इतरांना त्यातलं देता आलं पाहिजे आणि तो द्यायला म्हणजेच आपण आपल्याजवळ माणुसकी जपली असा त्याचा अर्थ होतो. समर्थ म्हणतात, नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही, मने दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. मित्रांनो, जीवनामध्ये कर्ममार्गाचे आचरण होत नाही आणि धर्माचे पालन होत नाही, योग साधनाही घडत नाही आणि खरे तर भोगही घडत नाही, पण यात त्यागही घडत नाही. म्हणून रामनामावर विश्वासाने माणसाने विश्वास ठेवावा आणि मग पहाटेच्या वेळी नक्कीच तुम्ही समर्थांचे आणि श्रीरामांचे चिंतन केलेच पाहिजे आणि ते केल्याने तुम्हाला तुमचा दिवस अगदी चांगला जाईल आणि सोन्याचा दिवस तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या दिवसाची वाट पाहायची आहे आणि चांगलं करायचं आहे आणि ते मनापासून करायचं आहे. बस तुमचं सगळं जीवन अगदी सार्थक होऊन जाईल आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात निर्माण होतील. म्हणूनच एकदा का स्वतःला खुश ठेवायची सवय लागली की मग कोणी सोबत नसलं किंवा असलं तरी दुःख होत नाही. मित्रांनो, स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा आणि कायम आनंदी राहा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सर्व काही सार्थक करून घ्याल. म्हणूनच निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आलं पाहिजे, कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते आणि रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो आणि दुःख पचले नाही तर नैराश्य वाढत जाते. मित्रांनो, संकटाचा काळ प्रत्येकाचाच ठरलेला असतो, तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नाही. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत नक्कीच कायम ठेवली पाहिजे, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट लागणारी कैरी सुद्धा गोड आंब्यात परावर्तित होत असते. तोपर्यंत फक्त आपल्याला संयम हा मात्र ठेवावाच लागतो. मित्रांनो, भिक्षेचं पात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छेचं मात्र कधीही भरत नाही. म्हणूनच समाधानातच खरे सुख आहे आणि जो समजला तो या जीवनातील खरा सुखी व्यक्ती आहे आणि तोच या जीवनाचं सुख अनुभवू शकतो. मित्रांनो, दुःखाच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग लपलेला असतो, तसंच दुसऱ्यांच्या दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुख आपली वाट पाहतच असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवता आपल्याला आला पाहिजे, कारण उशिरा मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि ते आपल्याला गोडच लागत असतं. मित्रांनो, एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे हे नेहमीच आचरणात आणले पाहिजे, तर जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त होईल. म्हणूनच दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता आलेच पाहिजे
आणि समोरच्याला समजून सांगूनही जर का तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, येथे वेळ वाया घालवायचा नाही आणि आपल्या वाचून कुणाचं काहीच आडत नाही आणि हा विचारही मनात आणू देखील नका। मित्रांनो, इथे पेद्यातील बादशाही सुद्धा हरवला तर जोकराला बादशाह नक्कीच बनवलं जातं। मग तुम्ही हे समजून जायचं की कोणा वाचून कुणाचंच काहीच आडत नाही मित्रांनो, आणि आपल्या वाचूनही कुणाचं काहीच राहणार नाही आणि कुणा वाचूनही आपलं सुद्धा इथे राहणार नाही। म्हणूनच माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणती सर्जरी वाचवू शकत नाही। त्यामुळे माणसाने मन नेहमीच भक्कम ठेवावं आणि मनाचा व्यायाम त्याने नक्कीच करावा आणि तो व्यायाम फक्त होईल म्हणून गुरुचिंतनाने आणि सद्गुरूंच्या नामस्मरणानेच। नक्कीच नामस्मरण करा आणि मग बघा तुम्हाला चांगले अनुभव येतील। मित्रांनो, आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठेतरी तुम्ही काहीतरी करू शकाल अशी संधी नक्कीच असते, पण तुम्ही फक्त हार मानू नका आणि तुमचं मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्याशी चांगल्या 2 गोष्टी नक्कीच बोलू शकेल। मित्रांनो, जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावं लागले तर एवढंच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो या ब्रह्मांडाचा मालक आहे आणि तो मालक अजिबात कमजोर नाही आणि आपले समर्थ तर अजिबातच नाहीत। म्हणूनच आपले भाग्य, आपले नशीब नव्याने लिहिण्याचं सामर्थ्य फक्त समर्थांकडे आहे आणि ते आपले सामर्थ्य आणि आपले नशीब हे नक्कीच बदलतील आणि आपल्याला चांगले दिवस सुद्धा नक्कीच आणून देतील। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसतानाही तुम्हाला गिफ्ट मिळत जातात, पण जर का वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं दुसरं कोणतंही पुण्य नाही। सुखाच्या क्षणी माणसाशिवाय अजिबात शोभा नाही आणि दुःखाशिवाय आपलं कोण हे कळतही नाही। मित्रांनो, भक्तीसारखी शांतता इथे कशातच नाही आणि भगवंता एवढं बलवान कुणीही या जगात नाही। म्हणूनच जीवनामध्ये माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण आपल्या कर्मांची चुकांची जाण, चांगल्या वाईटांची नोंद जशी देवाकडे असते ना तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते आणि लक्षात कायम आपल्याला हे असू द्यायला हवं। मित्रांनो, जीवनात काही व्यवहार करताना फायदाच तुम्ही बघू नका आणि माणुसकीलाही तुम्ही जपा। म्हणूनच माणुसकी जपली तर सर्व काही तुम्ही या जीवनामध्ये नक्कीच मिळवू शकाल। मित्रांनो, कुणीही चोर होऊ शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा, ती म्हणजेच नाव आणि इज्जत, आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि स्वाभिमान। यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ देऊ नये आणि आयुष्य हे तुमच्या चांगल्या मार्गाला सुद्धा लागणार आहे। म्हणूनच समर्थ म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखू शकतो। एक म्हणजे दुःख, दुसरं म्हणजे प्रेम आणि तिसरं म्हणजेच शांत राहण्यामागील तुमचं कारण। आणि हे जी व्यक्ती ओळखते ती तुम्हाला अगदी मनापासून प्रेम करत असते आणि मनापासून तुमच्यावर ती जीव उधळत असते। म्हणूनच नाती ही रक्ताशीच नाही तर नाती जाणीवांनी जोडली जातात आणि जर का जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसंही परकी होऊन जात असतात। म्हणूनच समर्थ सोबत असताना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। तुझ्या अंतरात्म्यात आहे मी असं समर्थ म्हणत आहेत। मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही असं आपल्याला समर्थ सांगत आहेत। म्हणूनच आपण त्यांच्या हुकुमावर आणि त्यांच्या नियमावर चालायचं आहे। नक्कीच आपल्याला चांगले दिवस हे बघायला सुद्धा मिळतील। मित्रांनो, परमेश्वराच्या दरबारात प्रत्येकालाच न्याय असतो। आपण जर एखाद्याशी गोड बोलून आपण फसवत असाल
तर असे समजू नका की मला काहीच होत नाही, तर त्यांच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, गाव गोळा करून सगळ्यांचीच गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदारी रक्तातच असावी लागते. आणि ती इमानदारी ज्याच्या रक्तात असली ना, तो व्यक्ती भरपूर आयुष्यामध्ये पुढे जात असतो. मित्रांनो, वय हे सरलेल्या वर्षांवर नाही तर सोसलेल्या गोष्टींवर ठरत असतं. आणि आपण कोणत्या परिस्थितीतून वरी आलोय यावर आपलं वय आणि आपला अनुभव ठरत असतो. मित्रांनो, आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी माणसं असतात, पण दुर्दैव असं आहे की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच माणसं असतात, आणि ज्यांना आपण चांगल्या प्रकारे ओळखत असतो. म्हणूनच समर्थ म्हणत आहेत, अरे जो माझा हात पकडतो ना, त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची अजिबात गरज भासत नाही. आणि फक्त तुम्ही एकदा समर्थांचे चरण धरून बघा आणि त्यांचे नामस्मरण करून बघा, नक्कीच तुम्हाला त्यांचा अनुभव सुद्धा येईल. मित्रांनो, ज्याने जे दिले मला त्याला ते दुपटीने परत मिळावं, बस इतकी प्रार्थना माझी देवाकडे आहे. आणि अशीच प्रार्थना तुम्ही जीवनामध्ये प्रत्येकाकडे करत राहा. मग ज्यांनी आपल्याला जे काही चांगलं दिलं ते त्यांना चांगलं दुप्पट परत मिळेल, आणि ज्यांनी आपल्याला वाईट दिलं ते त्यांना वाईट परत दुपटीनेच मिळेल. मित्रांनो, आज असलेला माणूस उद्या असेल का हे माहीत नाही, पण हसणारा माणूस उद्या सोबत असेल का हेही माहीत नाही. पण अचानक कुणीतरी निघून गेल्यानंतर तू रडलेले त्याला दिसेल का हे पण माहीत नाही. म्हणूनच सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा, तो हे करून एकूण परत येईल का याचं उत्तर नाही. म्हणूनच आहे त्याला जप, नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे पण माहीत नाही. म्हणूनच आपण जो व्यक्ती आपल्या जवळ आहे त्याला नक्कीच मनापासून आणि अंतरात्म्यापासून जपलं पाहिजे. कुणीतरी खूप छान सांगितलं आहे, जर नशिबात असेल तर निघून गेलेला पण परत येईल, पण जर का नशिबात नसेल तर आलेलेही निघून जातील. आणि त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका, आणि जे काही मिळतंय ते फक्त सांभाळायला शिका. मित्रांनो, खचून जायचं नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख आणि अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ येणारच असते. आणि त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही आणि अजिबात डगमगायचं नाही. ढगाळलं हे आसमंत, मेघ वर्षाव झाला, हातभर लावणाऱ्या बळीराजाला स्वतः पांडुरंग आला. म्हणूनच मित्रांनो, एक लक्षात घ्या, स्वतः पांडुरंग जर आपल्याला मदतीला येत असेल तर आपली भक्ती तशीच असायला हवी, आणि आपल्या भक्तीत तेवढा निस्वार्थपणा सुद्धा असायला हवा. मित्रांनो, खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्कीच बना. कारण कळस तरी सोन्याचा असताना तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक मात्र होत असतात. म्हणूनच दुसरी संधी म्हणजेच पुन्हा विश्वासघात. आणि काळ बदलतो पण माणसाचा स्वभाव नाही. मित्रांनो, दुसरी संधी जर का वाईट माणसांना द्याल तर पुन्हा विश्वासघातच होईल, आणि काळ बदलतो पण माणसाचा स्वभाव नाही. म्हणूनच दुसरी संधी तुम्हाला कोणी देत असेल तर नक्कीच ते तुमच्या वाईटावर टपलेले असतात, आणि तुमच्या वाईटाच्या मागेच ते येत असतात. म्हणूनच दुसरी संधी कुणालाच देऊ नका, आणि द्याल तर नक्कीच पारखून द्या. मित्रांनो, वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात, आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. मित्रांनो, पुसणारं कोणी नसेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कोणाचेच डोळे भरणार नसतील तर मग मरण सुद्धा आपल्यासाठी व्यर्थ असतं. म्हणूनच यशस्वी व्हायचं असेल तर अपयशाला घाबरणं सोडून द्यावं लागेल, आणि समजून घेणाऱ्यांना नेहमीच कमी लेखलं जातं, आणि आपण प्रत्येकाला समजून घेतो म्हणूनच लोक आपल्याला नक्कीच कमी लेखतात. मित्रांनो, चांगली वस्तू, चांगली माणसं, चांगले दिवस हेच माणसाने लक्षात ठेवायला हवेत. जुने दिवस फक्त विसरू नये तर ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं, तर संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. मित्रांनो, तोल जीवनात सांभाळता आला नाही
तरी सुद्धा चालेल, पण तोंड मात्र तुमचं नक्की सांभाळता आलं पाहिजे, कारण या जगात भरपूर माणसं तुम्ही बिघडवू शकता आणि भरपूर माणसं तुम्हाला सोडून देखील जातील। मित्रांनो, आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्यालाच लढावी लागते, कारण आजकाल लोक साथ कमी आणि ज्ञान जास्त देतात। म्हणूनच क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागत असतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागत असतो। मित्रांनो, या 2 वाक्यांमधून तुम्हाला काय शिकायचं हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि सगळ्या धरून ठेवल्या की मग पसारा होतो, गोष्टींचाही आणि आयुष्याचाही। म्हणूनच तुम्ही फक्त थोड्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात ठेवा, पण त्या चांगल्या ठेवा आणि चांगल्या प्रकारे त्या तुमचं नातं निभावतील अशा ठेवा। मित्रांनो, स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला महान समजा, हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल आणि ज्याचे विचार आणि कृती सत्य आहेत त्याचा रथ आज सुद्धा श्रीकृष्ण नक्कीच चालवत असतात। आणि भक्तांनो, हा समर्थांचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा। जय जय रघुवीर समर्थ।